झालं वरती वर तिकडं तो तिकडं खाली तिकडं वेगळं झालं. तिकडं मस्ती चालू झाली. शंभू बी काय कमी नाही. शंभूबीने त्या दिवशी ना असा फाटकीने फाटका मारला बाबड्याला खतरनाक. शंभू घेतो चान्स. असं डायरेक्ट मला आहे ना धाप बघाय का. तुम्हालाच वाटतं शंभू गरीब आहे. गरीबच आहे शंभू माझा. चान्स घेतो ना असा मारतो, भोळा बाबड्या शंभू चिडतो माझा, आणि मग शंभू. बाबड्या पळत येतो. मग भोळा त्याचा शंभू पाठलाग मग म्हणूनच करतो बाबड्या. ज्या बाबा बुजू आणा मलाच लागतं बुजू. घ्या झालं बघ. घे लावून घे शंभू, लावून घे. बरं झालं ते आत गेले. टक 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 त्याची ती पद्धत वेगळी असते. परत वरून खाली उडी मारायची. खेळायचं पण मुंडके घातले तर मारले त्याने. टक त्याच्या उलट असं कुणी मारली होती उडी काय माहिती. शंभू येतो माझा बोळा. शंभू आहे रे माझा बोळा. पोर गेले. पण साऱ्यात खरं जर बघितलं ना, साऱ्यात ऍडजस्टमेंट तोच करतो हा घरात. बाबड्या नाही करत. बाबड्या खाय फिरायच्या बाबतीत नाही करत बाबड्या. हा काय त्याला बघ काही पण कुठलीही गोष्ट असू दे सर एकदम समाधानी असतं ते. आणि हानी हो कोख्याने अख्ख्या रानाच्या गोळ्या संपवल्या. जातय 2 गोळ्या खात येतय, जातय 2 गोळ्या खात येतय. पण त्याला त्याच्या भिजवलेले आवडत नाही ना. असं बघून मी एक दिवस भिजवलं होतं ना त्यांच्या पण. बघ हो गो गो बघ ही जोडी, ही जोडी बघ. तो आत भांडणार. त्याच्या बापाने खेळ केला होता असा. त्या बारक्याला थिंबवर. हा बारक ऐकते लय शहाणाकडे बारक तुझं. गप 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 खेळू दे नको बोलू नको. तो घाबरत नाही. काय करायचं देवा. काय पोरं पाठवले तर हे घरात असले असते तुझे पोरं. मांजरं कसे शांत असावेत. शांत असावे शांत नसतातच खोडीलाच असतात इतके हे असले. अरे हे काय इलियनची सावली पडली होती काय. इलियन बी शांतच असतोय. बाबड्या ए नाग्या तू तर खोड आहे सारा ना. हे जे मोठं झाड होत चाललेत ना त्याचं खोड तर तूच आहे मूळ. आला शंभू. शंभू लय भारी. बाबड्या बसलाय म्हणून वर उडी मारली त्यांनी. लय हुशार आहे ती चॅप्टर आहे. हे तरी नाग आहे कमी आहे का लहान आहे. नुसता नारद आहे. नारद कळीचा नारद आहे. हा भांडणं पिटून देतो आणि हे करतो गप बसतो. मग बाबड्याला वाटतंय की बारक्यालाच खोड्या केल्यात. हे असलं कुणाला दिसतंय होय. त्याच्या बापाने खेळलं होतं असं. त्याचा बाप बी असंच खेळतो. बघ कौतुकाने बघ बाळा. बघ शहाणा तू बघ शहाणा. किती शब्द आहेत मराठीमध्ये. कार्ट हा लय काय म्हणते ते वात्रट कार्ट तसलंच आहे हे बघ. हा आले आले बघा हे. दोघं डेंजर भाऊच डेंजर आहेत. पण असेच भाऊ असायला पाहिजेत. दोघात प्रेम. हा माघार घेत ते नागे आहे. बघा शंभूच्या डोक्यावरती काय दिसतंय बघा. दिसतंय का नाही मूर्तीसारखं असं जसं काय कडेवरती हात ठेवून. ए शंभू इकडे बघ बाळा. शंभू तू बघाय का. नाही दिसतंय अरे ते खरंच दिसतंय. वेगळंच काय तर ते आता वेगळं दिसतंय. काय दिसतंय काय कळना. कडेवर हात ठेवून दम घ्या. थांबकी जरा बघू दे आहे का. नाही आपण स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढू त्याचा. ते 100% काहीतरी दिसतंय. पण असं हे भारी दिसतंय. शंभू हायच हुशार. पण माझा बोळाच आहे माझा शंभू. माझं भोळं बाळ. तू बघ तुझ्या पोरांच्या खेळ असं उभा राहिलाय बघ ना. इतकं तो नुसतं ऑब्झर्वेशन चालू आहे त्याचं. फक्त त्याने रानाला थपड करावं.
भाऊची वात पेटलीच म्हणायचं. आजी म्हणत होय. दरवाजा काढ उपसून बाळा, तू तेवढंच राहिले आपलं. कबूतर आहे. सगळे कबूतर बाग सगळी बाबा पाय वर. हे बघ गेलं. त्याला नाही अजून कबूतर ब्राह्मणे अनुभव. त्याला नाही बघितलं, नाही बघतं ते. ओके हे शंभू लगेच बघतोय. पळतात दोघं. शंभू तो मान बघ की. हे? वर उई. असणार इकडे. इकडे असं आहे वरती. कबूतर जर ह्यांना सापडलं ना ते मागच्या सारखं तर कार्यक्रमच आहे. ए बाबा गपकी, सकाळपासून सर्कसच बघतोय आम्ही. जा कब्बू बघ पण. कधी आत जाते आणि कधी बाहेर येते, काही कळण देत नाही आणि काहीच करत नाही ते. रानाची तब्येत ठीक झाली, पण आता बरा झाला आता चांगला. रानाची तब्येत ठीक झाली, शंभू पण बरा झाला आता. हा भाई कुठल्या खरंच कबुतरावरती लाईन मारते की दुसरंच काय दिसते मला बघू ती. कबूतरच असेल ना. कुठे रे बाळा? अरे हा नुसतं चोचच दिसते इथून त्याची. हो उलटी, हो वर बसली. हे काय सगळ्यांच्या मानावर आहेत ना शंभूच्या आणि बाबड्याच्या. काय इथून दिसते. हो फक्त तोंड दिसतंय, त्याच्यावरच डाव टाकून येते बाळा. तार ती खिडकी मी बंद का ठेवतो माहितीये का? कायम ह्याच गुणाने. रानाला कळत नाही आवाज अजून, त्याला आवाज कळत नाही ह्याचा रानाला कबुतराचा. बघतोय काय नाही कळत तुला? कळना गेले काय.